नमस्कार, मी अनिल राज मुलगे, हवामान अभ्यासक, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर। मी आज आपणाला पुढील अरबी समुद्रात होणाऱ्या चक्रीवादळाबद्दल माहिती देण्यासाठी आलो आहे। मी दिनांक 16 मे रोजी व्हॉट्सअप माध्यमातून ही माहिती अगोदरच दिली असून त्यामध्ये होणाऱ्या बदलाची माहिती देण्यासाठी आलो आहे। दिनांक 20 मे रोजी कर्नाटक किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याचे दिनांक 23 मे रोजी जास्त दाबाच्या क्षेत्रात म्हणजे डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून दिनांक 25 मे रोजी ते चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे। ते उत्तर पश्चिम दिशेत सरकत गुजरात किंवा पाकिस्तानकडे जाईल असे काल दिनांक 16 रोजी सांगितले होते, पण त्याच वेळेस एक WD पाकिस्तानकडे येत असल्या कारणाने व त्याच प्रभावामुळे सदर चक्रीवादळ अरबी समुद्राच्या मध्यभागातून आपली दिशा बदलून ते पूर्व दिशेत सरकत पूर्व गुजरात किनारा जवळ दिनांक 30 मे किंवा 1 जून रोजी किनाऱ्याला धडकण्याची शक्यता असून सदर चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दिनांक 18 मे ते 1 जून दरम्यान राज्यात भाग बदलत दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण विभाग, मुंबई व उपनगरात, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, नाशिक, डहाणू, पालघर, खान्देश या विभागातील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच भारताच्या पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होणार आहे। तसेच पुढील काही दिवसात बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात अजून कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्या कारणाने आपल्या राज्यात भाग बदलत दिनांक 10 जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे। जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।